सुप्रभात, मी रेश्मा साळुंखे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरडवाहू क्षेत्रात 25 सप्टेंबर नंतर जमिनीतील ओल जाण्यापूर्वी आणि बागायती हरभरा 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगलं उत्पादन येतं. हीच बाब ओळखून शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी अथवा टोकन केलेली आहे. आता खरी कसोटी म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव रोखणं. त्याची देखील तयारी कृषी विभागाने शेतकऱ्यांनी केलेली आहे. कशी ते पाहूयात. गडहिंग्लज तालुक्यातील नुलचे अजित नडगदल्ली हे शेतकरी गेल्या 3 वर्षांपासून 2 ते 3 एकरावरती हरभऱ्याचं पीक घेतात. यावेळीही 12 ऑक्टोबरला त्यांनी 2 एकरावरती दिग्विजय जातीचा हरभरा टोकन केला होता. सध्या हे पीक घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा काळात घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मात्र अजित नडगदल्ली पूर्ण तयारीमध्ये आहेत. खरीपामध्ये 3 फुटाच्या सऱ्या सोडून दोन्ही बगलेला सोयाबीन घेतो आम्ही. सोयाबीन काढल्यानंतर त्याच सरीवरती आम्ही हरभरा टोकनलेला आहे. ह्या ठिकाणी हरभऱ्याची जात आहे हे दिग्विजय. हरभऱ्याची बीज प्रक्रिया आम्ही पहिल्यांदा थायरम हे रासायनिक बीज प्रक्रिया केली. त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया ही रायझोबियमची केली. ज्यावेळेला आम्हाला किडीचा प्रादुर्भाव दिसायला लागला त्यावेळेला आम्ही ते फेरोमोन ट्रॅप लावलेले होते आणि निंबोळी अर्कचा आम्ही त्याच्यावर फवारणी केलेली आहे. त्याच्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. त्याच्यामुळे रासायनिक जे औषध फवारणी होती त्याचा खर्च आम्हाला कमी झालेला आहे. अशा अनेक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना तयारीत ठेवण्याचं काम कृषी विभागानं चोख बजावलं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत 622 हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम राबवला आहे. हरभरा पिकाचं घाटे अळीमुळे 30 ते 40% नुकसान होतं. पीक 3 आठवड्याचं झालं असता त्यावरती बारीक अळ्या दिसू लागतात. पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले असतात. पीक ज्यावेळेस लहान अवस्थेत असल्यापासूनच आम्ही घाटे अळीचं नियोजन करण्याचं ठरवले. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना ज्यावेळेस शेतकऱ्यांनी हरभऱ्याची टोकनी केली त्यावेळेस शेतकऱ्यांना आम्ही याच्याबरोबर 1 एकरसाठी एक अर्धा किलो मक्याचं बियाणं त्यामध्ये टाकायला सांगितलं होतं. कारण जेणेकरून आपले जे पक्षी आहेत ते त्या मक्याच्या झाडावरती बसून किडीचं नैसर्गिकरित्या त्याचं नियंत्रण होऊ शकतं. यामुळे शेतकऱ्यांना पुढं त्याचा रासायनिक कीटकनाशकावरचा खर्च आपण कमी करू शकतो शेतकऱ्यांचा. हेक्टरी 5 फेरोमोन ट्रॅप ह्याप्रमाणे शेतकऱ्यांना लावायला सांगितले. त्याबरोबर जे पक्षी थांबे आहेत ते आम्ही शेतकऱ्यांना हेक्टरी 10 ह्या प्रमाणात लावण्यास सांगितलेले. यामुळे काय होते, पक्षी थांब्यावर येऊन बसल्यामुळे नैसर्गिकरित्या पक्षी त्या किडींना टिपतात. त्यामुळे आपल्या ज्या किडींची संख्या आहे ती कमी होऊन आपली उत्पादकता वाढू शकते. या फेरोमेन ट्रॅप म्हणजेच कामगंध सापळ्यामध्ये अळीचे पतंग सापडलेले दिसून येत आहेत. याबरोबरच पक्षी थांब्यांचाही लाभ होतोय. यावर्षीचं हवामान हरभरा पिकास पोषक असल्यानं उत्पादनामध्ये वाढ होईल असा त्यांचा अंदाज आहे. मागच्या वर्षी आम्हाला 9 क्विंटल दिग्विजय ह्या जातीचं उत्पादन मिळालंय हरभऱ्याचं. आणि यंदा तरी फारच चांगलं हरभऱ्याला वातावरण आहे. थंडीचं प्रमाण जास्त आहे, कालावधी जास्त आहे. त्याच्यामुळं साधारण ह्या वर्षी एकरी आम्हाला 10 ते 12 क्विंटल हरभऱ्याचं उत्पादन मिळायला काय हरकत नाही. गडहिंग्लज परिसरामध्ये गेले काही दिवस ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी दररोज शेतामध्ये जाऊन निरीक्षण सर्वेक्षण करणं महत्वाचं आहे. किडीने नुकसानीची पातळी ओलांडली तर शेवटचा पर्याय म्हणून 30 मिली क्विनॉल फॉसची फवारणी करावी. सतर्क राहिलं आणि एकात्मिक कीड नियंत्रणाचा वापर केला तर संभाव्य नुकसान टळेल आणि उत्पादनही वाढायला मदत होईल. चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर.